संकेत बद्दल काही कळलं नसेल ना? आय कॅन अंडरस्टँड. आपल्याला हवं ते मिळालं नाही की काय होतं ते चांगलंच कळत आहे मला. नाही माहिती तुला, आणि कधी कळणारही नाही, कारण तू तुझ्या माणसांमध्येच इथे आणि सगळी माणसं सुखरूप आहेत. स्वतःच्या डोळ्यांनी भावाचा छळ होताना बघतेय मी. सगळेजण टार्गेट करतायत, सगळेजण टॉर्चर करतायत, पण मी काहीच करू शकत नाही. स्क्रीनवर असं असं दाखवलं जाते मला, पण मी साधं बोलूही शकत नाही त्याच्याशी. किती तडफड होतीये ना, नाही कळणार तुला. काय 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 माहितीये तुला माझ्याबद्दल? माझ्यावर काय वेळ आली माहितीये तुला? माझी कशी तडफड होतीये, मी कसा अडकलोय नाही माहित तुला? चारी बाजूनी दोष माझ्यावरच येतोय. नाही कळणार तुला. तुझं दुःख जगजाहीर आहे ग, पण आतल्या आत माझी कशी घुसमट होते ना, नाही माहित तुला? बास बास झालं. काही सांगू नकोस मला आता. ए काय झालं आता? अरे भाजलाय हात. कसा भाज? काहीच लावलं नाहीये तू. ते मी लावतो. झोंबला तरी लावायचं असतं. औषधापेक्षा इतर गोष्टी जास्त झोमतायत मला. ते बघ, कौतुक नकोय तुझं. त्यात पाणी झालं तर फोड येईल आणि मग चिघळेल जखम, आणि चिघळलं तर माझ्या डोक्याला ताप होईल. तुला काय? ए काय करतोय तू? आणि इकडे घंटी. चुप. ए मागे हो. मागात पडेल हा तुला. लय मागे हो. मागे हो. लय मोठी चूक करतोयस तू. खाली बस. गोळ्या खाली. ए खाली मागात बस. पडेल तुला. लय लय मागात पडेल तुला. थँक्यू. हे काय? हे असंच पडलंय. जेवली नाही तू? कसं जेवणार? संकेतचा इथे ठाव ठिकाणा नाहीये, तो कुठे काही काही माहिती नाहीये, आणि
माझ्या पोटात अन्नाचा घास जाईल? हे बघ, माझ्या परीने मी सगळं केलंय, तुला चांगलंच ठाऊक आहे. पण माझा एक चुकीचं पाऊल संकेतच्या जीवावर बेतू शकतं. हे बघ, मीही हतबल आहे, मीही अडकलोय. पण अशा वेळी पॅनिक होऊन नाही चालत. मी नेहमीच सांगतो, माणसाने पॅनिक होऊन कोणताही डिसिजन घ्यायचा नसतो. सगळंच चुकतं. म्हणून डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या न जेवढ्याने संकेत सापडणार नाही, उलट तूच आजारी पडशील. ठीक आहे, फेकूनच देतो ना सगळं. नाही, नको. अन्नाचा असा अपमान मला बघवणार नाही. जगात लोकांना एक वेळचे खायला मिळत नाही आणि आपण असं टाकून द्यायचं नाही पटत मला. कळतंय ना? जेव्हापासून भेटलो तेव्हापासून फक्त सेवा करतोय मी हिची. संपतच नाहीये हे. पण माझ्यापेक्षा हिची अवस्था जास्त वाईट आहे. हे नाकारू शकत नाही मी. हवेल आतमध्ये. आज डायरेक्ट निशाणा माझ्यावर. मेरी जान, तुझ्यावर निशाणा तर कवाच धरलाय. मग त्यासाठी हे कशाला पाहिजे? तुमचं डोळच पुरस आहेत की? होय काय? आमचं डोळं पुरस आहे बस. जावा तिकडं. हा? तुमची निस्ती बोलाची कडी नि बोलाचा भात. फुलाची कडी अगं तुला काय पाहिजे सांग, आत्ता इकडं घेऊन येतो मी. मला काय पाहिजे? आणा मग ती बंदूक इकडं. दिवसभर आपलं बंदुकी गोळ्या एकच दणका बस एवढंच, बाकी काही दिसतच नाही. आणि मी काय सांगितलं तर माझं कोण ऐकतंय? डार्लिंग, हे सोडून काय बी बोल. आता कसं आहे माहितीये, बंदुकीशिवाय मिलिंद म्हणजे आयाळ शिवाय सिंह. आता तू माझी कशी जान आहेस है ना, तसंच ही बंदूक पण. सवतच आहे ती माझी. आणा घ्या. ही बंदूक म्हणजे ना नुसतं ताप झालाय माझ्या डोक्याला. कसं कळत नाही हो तुम्हाला? या बंदुकी चालवतं त्याचं केवढं टेन्शन येतं माझ्या डोक्यावर. आतापर्यंत समजा पचलंय, पण समजा उद्या एखादी उचकी लागलीच तर मग समजा बाहेर आलं तर केवढ्याला पडल आपल्याला. सतत आपली टांगती तलवार माझ्या डोक्यावर. आणि बघताय ना त्या आर्याचा केवढा मोठा ताप झालाय. आऊ हे घ्या. काय झालं? जीभ चावली? नाही तर काय, हे असले काय फालतूची नावं घेतल्यानंतर जीभ नाही चावली जाणार का? आणि तुझ्या डोक्याला काय तिचा ताप आहे? सांग, आत्ता गोळी घालतो मी तुला. झालं झालं सुरू. ते ती आर्या म्हणजे ताप झाल्या डोक्याला.
त्या दादासाहेबांनी तिला सून करून घेतली. काय तो निकाल लागेपर्यंत इथंच राहणार ती. म्हणजे 24 तास मला तिच्यावरच लक्ष ठेवायला लागणार आहे. आणि त्यातून ती बया काय गप बसते होय? आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय ना काय उचापती चालूच असणार तिच्या. झालं का? आता मी बोललो. तिचा भाऊ कोणाच्या ताब्यात आहे? माझ्याच नव्हे. कशी काय सोडवणार? हा? घे घे, खाऊन घे तू पण. काय टेन्शन घेऊ नको. गाणं बोल. अहो पण झालं तरी काय? एवढं घाईने कुठे चाललात कुठे? तो संकेत एवढा चांगला बंदोबस्त केलाय मी, तरी पळून गेला. गप गुमान राहायचं ना तिकडं, पण नाही. त्याची ना आता चामडीच लोळवतो मी. त्याच्या अंगात प्राण सोडणार नाही. बघितलं? हीच भीती होती मला. आता तो पळून गेला असता म्हणजे? नाही गेलाय नवा. हाय नवा तिकडं. मी बंदोबस्त केला. इन्स्पेक्टर मी आहे. सगळे धागे दोरे माझ्या हातात आहेत. मी बघतो काय करायचं. तू झोप. अहो मला बी यायचंय. मला त्या संकेतला बघायचं. काय बघायचं? तुझं काय काम? मला बघायचं की त्याला एवढं काय सोनं लागलंय की त्याला सोडवायला त्याची बहीण एवढी धडपड करते. पाटलांना बी घाबरत नाहीये. तिला किती बी धडपड करू दे. मी आपण मिलिंद आहे मिलिंद. माझ्या समोर कुणाचं काय बी चालत नाही. संकेत असू दे नाहीतर ती आर्या. आलो मी. चला. काय झालं? कुठे गेले हे दोघं 2 मिनिटात? मागे तर होते मी यांच्या. 1 मिनिट लाईट गेली तर तेवढ्यात नाहीसे झाले. कुठे गेले असतील? गेटला तर लॉक आहे. कुठे गायब झाले हे? संकेत सापडण्याची ही एकमेव संधी होती, पण तीही गमावली आता. संकेत.
जाऊ का पळून? नको. आज जर इथून पळून गेले तर संकेत कधीच सापडणार नाही मला. संकेत सापडेपर्यंत इथेच राहायला हवं, काहीही झालं तरी. माझी सिद्धी वापरून या घराभोवती मी सुरक्षा कवच निर्माण करत होतो. या मुलीनं माझ्या साधनेत व्यत्यय आणला. साधना भंग केली माझी. मी काहीही केलेलं नाहीये. कोणाचीही साधना मोडलेली नाहीये. मी फक्त माझ्या भावाला शोधत होते. बर्बाद होणार आहे हे घर.